मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या भव्य गंगा आरतीमध्ये। या महाराष्ट्र देशी असा एक राजा जन्माला आला ज्यानं स्वराज्य कसं प्राप्त करायचं आणि ते कसं सांभाळायचं, कसं टिकवायचं हे आपल्याला आपल्या कृतीतून दाखवून दिलं। छत्रपती शिवाजी महाराज नसते, छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज 2025 सालामध्ये आपण गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला ही गंगा आरती तरी करू शकलो असतो की नाही असा प्रश्न पडतो। म्हणून एकदा जोरदार घोषणा देऊया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आपल्या हिंदू धर्मासाठी ज्यानं त्याच्यावर केलेल्या अनंतविध छळांची पर्वा बाळगली नाही, तमा केली नाही, त्या सर्व हालांना ज्यानं सोसलं पण आपला धर्म बदलला नाही, असे छत्रपती संभाजी महाराज ज्या दिवशी त्यांनी आपला प्राण सोडला तो आजचा दिवस आहे। म्हणून आजचा दिवस बलिदान दिवस आहे आणि या बलिदान दिवसाच्या निमित्तानं आज आपण त्या शंभूराजांचं स्मरण करूया। शत्रू ही मरताना त्यांचे कौतुक करून गेला, शत्रू ही मरताना त्यांचे कौतुक करून गेला, असा हा वाघाचा छावा छत्रपती संभाजी महाराज सह्याद्रीचा दुसरा राजा होऊन गेले। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कामात विलक्षण शौर्य, नेतृत्व व लवचिकता दाखवली। श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। नमः पार्वती पतये, हर हर महादेव। या ठिकाणी गंगा आरतीला प्रारंभ होणार आहे तो अर्थातच आपल्या प्रथेप्रमाणे शंख, घंटा, दीप यांचं पूजन करून होणार आहे। हिमांशु पंड्या आणि त्यांचे सर्व सहकारी खास काशी विश्वेश्वरहून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। काशीच्या या सर्व पंडितांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण गंगा आरतीला प्रारंभ करावा। भगवान की जय, अंबे मात की जय, सियावर रामचंद्र की जय, नमः पार्वती पतये, हर हर महादेव। सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव।
मित्रांनो, गंगा आरतीचा हा सुखद अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी माझी आशा आहे. तेव्हा आपल्या फूडी परिंदे चॅनलला लाईक, शेअर आणि तुमच्या कमेंट्सनी भरभरून प्रतिसाद द्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या फूडी परिंदे चॅनलला व्हिजिट करा.